लबाड कोल्हा एक कोंबडीचं पिल्लू होतं. ते झाडाखाली दाणे टिपत होतं. इतक्यात थोडा वारा आला आणि झाडाची पाने हलली आणि त्यातले एक पान नेमके पिल्लाच्या पाठीवर पडले. पिल्लाने वर पाहिले. त्याला वाटले आभाळच पडले. ते घाबरून पळत सुटले. पळता पळता त्याला भेटला एक ससा. त्याने विचारले, "अरे, असा पळतोयस का?" पिल्लू म्हणाले, "पळा पळा, जीव वाचवा. आभाळ खाली पडत आहे. त्यांचा एक तुकडा माझ्या पाठीवर पडला." ससाही घाबरला. तोही त्याच्याबरोबर पळू लागला. ते दोघे पळत होते. समोरून एक बदक येत होते. त्याने विचारले, "सशा सशा, काय झाले तुला? पळतोस का असा?" ससा काही थांबला नाही. तो म्हणाला, "बदक बुवा, पळा पळा. थपकत थपकत चालू नका. वरून आभाळ पडत आहे." बदक बिचारे घाबरले. त्यांच्याबरोबर तेही पळू लागले. वाटेत एक लांडोर नाचत होती. बदक म्हणाले, "ए नाचनबाई, पुरे कर नाचणे. आभाळ खाली पडत आहे." लांडोर पण घाबरली. तीही लागली पळायला. ते चौघेजण पळत होते. आभाळ पडले, आभाळ पडले असे सारखे ओरडत होते. समोरून आला एक कोल्हा. त्याने हे ऐकले. तो होता लबाड. मनात म्हणाला, "बरी सापडली शिकार." तो समोर गेला आणि त्यांना म्हणाला, "घाबरू नका. चला सारे माझ्या घरात. माझे घर आहे जमिनीत. आभाळ पडले तरी ते राहील वरच." लांडोर, बदक, ससा व पिल्लू हे सर्व कोल्ह्याच्या बिळात आले. कोल्हा म्हणाला, "आता राहा इथंच. वर जाल तर आभाळ पडेल." चौघांपैकी कोणीच कधी वर आले नाही.